विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान केलेल्या सर्व मतदारांचे माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर आभार मानले आहेत. ही एक कठीण निवडणूक होती. हजारो कोटी रुपयांचा खर्च करून राबवण्यात आलेली प्रचार यंत्रणेसमोर पुरोगामी विचारांची श्रद्धा असलेले कार्यकर्ते नेटाने लढले. ज्या पद्धतीने निकाल आले ते अविश्वसनीय आहेत. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, नागरिकांचे प्रश्न, वाढता विद्वेष असे अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्याबाबत सर्व स्तरातून आवाज बुलंद होता. महायुती सरकारने हवाबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले. माध्यमांचा गैरवापर करून फेक जनमत बनवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील जनतेने या सर्व प्रकारांना लोकसभेत सडेतोड उत्तर दिलं. राज्यातील 2 महत्त्वाचे पक्ष फोडून राज्यघटनेला हरताळ फासण्यात आला. लोकशाहीची हत्या करण्यात आली. असं सगळं असताना विधानसभा निवडणुकीत कुठलीही लाट नसताना अशा पद्धतीने निकाल येणं निव्वळ संशयास्पद आहे, असे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या. नमस्कार. ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले किंवा ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते. निकाल आश्चर्यजनक आहेत असं अपेक्षित नाही आहे. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय खेळी केलेली आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे, पण नक्कीच काहीतरी झालेलं आहे. विरोधी पक्ष पूर्ण दाबून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या प्रकारे देश चाललाय या सगळ्या गोष्टी खरं आपण आवर्जून बारीकरित्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय पावलं उचलायची ती उचलली पाहिजे. माझा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे. आणि पराभूत झालो असलो तरी हे काही अंत नाही. आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणारच आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि लोकशाहीमध्ये जर काही गडबड कोणी करू इच्छित असेल तर मग आपण त्याच्याकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे एवढी विनंती आहे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.